कुळीची हे कुळदेवी कुळीची कुळदेवी केली ठाई संताने बडवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी आणि रूपाबले कळणी खरे हरिदासी बडवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी तुका मने समागमे नाचू प्रेम लागलो बडवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र हे समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा भवानी शङ्करं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्वान्तस्थमीश्वरम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनोज गुणपुषां ज्ञानिनां प्रपन्नं सकलगुणनिधानं वानराणामाधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते हे नमस्कार वनी आता पुरीची हे कुलदेवी केली ठाई संताने बडवे झालो शरण गेलो उगविलो संकटी परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ती भक्तवत्सल दीन दयाल करुणा निधान अकारण घनश्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली मा वैष्णव ज्ञानोबाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवारी वासुदेवजी महाराज आदिशक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवारी भोसने महाराज गुरुवारी पाटकर महाराज गुरुवारी पवार महाराज आई जगदंबा माता तुळजा भवानी रेणुका माता मावळगडवासिनी
लक्ष्मी माता कोल्हापूर निवासिनी, सप्तशृंगी माता अर्थात वनी निवासिनी आदी सकल संत महंत तसेच शक्तीपीठाच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल माय बापांना कोटी कोटी प्रणाम परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परमपावन मंगलमय भूमी सुलज गाव आणि अशा या पवित्र पावन मंगलमय ग्रामामध्ये आई साहेब जगदंबा माता यांचं अनादी कालापासून असलेलं शक्तीपीठ अनादी कालापासून आणि अशा या शक्तीपीठाच्या ठिकाणी सर्वात मोठा उत्सव ज्याला नवरात्री उत्सव म्हणतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये सौर वर्षामध्ये 3 नवरात्री उत्सव येतात. पहिला नवरात्री उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत ज्याला रामनवमी म्हणतो तो नवरात्री उत्सव. दुसरा नवरात्री उत्सव आता चालू आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर दशहरा म्हणजे दसऱ्यापर्यंत होतो तो दुसरा नवरात्र उत्सव. तिसरा नवरात्र उत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्याला शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणतात तो. आणि तसं जर पाहिलं तर आपण दररोज नवरात्री उत्सव भोगतो. नवरात्री उत्सव म्हणजे नवविधा भक्ती श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम विष्णुस्मरणम पादसेवनम दास्य सख्य आत्मनिवेदन नवविध भक्तीच्या करुणे नवरात्रा सांगेन दंब सासरा सांगेन कुपात्रा नवविधा भक्ती दररोज आपण करतो. श्रवण तरी करतो, कीर्तन तरी ऐकतो. कीर्तन करणे म्हणजे भजन करणे, भजन तरी करतो. अर्चन म्हणजे पूजा तरी करतो. खरंच पाहिलं तर पूजा करण्याचा अधिकार फक्त घर मालकाला आहे. पण आजकाल सगळा ठेका तिकडे दिला. तूच पाय तिकडेच दिला. पण काही काही घरामध्ये चालू आहे देवपूजा माणसंच करतात. जो देवपूजा करणारा होता तो गेला बाहेर गावी. त्याची आई म्हणे बाबू तू देवपूजा कर. आता याची आई जायची बाबा 4-5 दिवस चांगली पूजा केली. 6व्या दिवशी सगळे देव बकरीत घातले, इडीत घालून 2-4 बुच काय यातले हलके हलके देव वर आले पाण्यात पडले. यानं तसेच ठेवून दिले. गंध नाही लावलं, कुकू नाही लावलं, अगरबत्तीने म्हणजे अरे गंध का लावलं नाही म्हणे त्याले सुतक पडलं. कसं काय म्हणजे यातले 4 देव यानं आत्महत्या केली. कर पूजा आईच्या पुढे चालत नाही. याच्यापेक्षा सासूरवाडीले आले बोलते म्हणे सासूरवाडीने गेला पण प्रारब्ध माग लागलेलं होतं. ते सासूबाई म्हणे बरं झाले जवळ बापू तुम्ही आले. 4 दिवसापासून आमच्या भावकीचा एक माणूस मेला. ते तसे धूळ खाऊन राहिले. तुम्ही पूजा करता, तुमच्यासाठी सगळा स्वयंपाक करतो. घन सोपो शिरो पुरी भरो. आईले नाही म्हणता येईल पण सासूला नाही म्हणता येत नाही. नाही म्हणता येत अशी पूजा मांडली की पुराच्या पुरा अगरबत्तीचा पुरा सोडवला. पुरा खंघम वास गल्लीत गेला. गल्लीतल्या बाया पाहायला आल्या काय चालू आहे शांताबाईच्या घरी. चुपचाप बसा माझं बाई पूजा करून राहिलं.
काय अवस्था मला ते बाई म्हणे तुमच्या घरची झाल्यावर माझ्या घरी पाठवून दे जा म्हणे. काय रे म्हणे पूजा करायला. हा आत्महत्याच करायला गेला. जसा हवेलीवर गेला मालकाने आवाज दिलाय काय करून राहिला. रागाच्या भरात तो मी आत्महत्या करून राहिलो. घर मालक म्हणते आत्महत्या करणे पाप आहे. शेताचा मालक म्हणते अरे आत्महत्या करू नये. तुला तू टेन्शन घेऊ नको. 12 महिन्याचं धान्य देतो, 12 महिन्याचे कपडे देतो, लेकरा बाकरायचं सगळं शिक्षणाचा खर्च देतो. तो म्हणे एवढं तू घेतो काम काय करावं लागेल. फक्त म्हणे माया घरची देवपूजा करावं लागेल. टाकली ना उडी. नवविधा भक्ती आपण दररोज भोगतो. आणि असा हा उत्सव आणि उत्सवाचा देश आहे. हिंदू धर्म जगातला सगळ्यात मोठा महान धर्म आहे. का? कारण तो अति प्राचीन आहे. जुना जुगारीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे अनादी काळापासून चालत आलेला आहे म्हणून महान. ऐका दुसरं महान काय तर आमच्या हिंदू धर्माला धर्मग्रंथ अनेक आहेत. किती ग्रंथ आहेत? मूळ ग्रंथ बघा 4 वेद 4 उपवेद. किती झाले? तुम्ही फक्त गणित करत जा, मी कच्चा गणित. 6 शास्त्र 6 उपशास्त्र 12 8 20 108 उपनिषद. किती झाले? 128. 11 आरण्यके. किती झाले? 139. 18 पुराणे. किती झाले? 57. हा 157. श्रीमद भागवत गीता 58. महाभारत 59. हा अजून रामायण किती ग्रंथ झाले? 120 नीतिशास्त्र. किती झाले? एवढे ग्रंथ भारतीय संस्कृतीत आहेत. वाचायला गेलं आयुष्य संस्कृत पण वाचणं होत नाही. किती? म्हणून माझा देश महान आहे. नुसतं त्यानं महान नाही, इथं उपकार करणाऱ्याची पूजा केल्या जाते. पोळ्याचा दिवशी कोणाची पूजा करतात? कोणाची? कोण्या बैलाची? बाया बाप्पा अशा बोलतात. 2 बाया बसल्या आणि 10-12 बाया शेजारशी आल्या आणि गुढी म्हणून लागली माय काय जवाई भेटला बाई मला. बाई असा जवाई चांगला भेटला, असा जवाई चांगला भेटला. माझ्या मुलीच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. जिथं बस म्हटलं तिथं बसतो. इतका चांगला जवाई भेटला. आणि काका म्हणे विसून आणि तिला काय विचारलं म्हणे तिनं माझ्या मुलाला बैल करून टाकलं. आता कसं आहे मुलीचा पती ऐकते तिच्या म्हटल्यानं तो चांगला, पण आपल्या सुनेच्या म्हटल्यानं पोरगा ऐकते तर तो बैल. वारे तुमची नीती कसं जमीन तुमचं. चला बैलाची पूजा होते. यहाँ पत्थर भी पूजे जाते हैं. आमचा भारत देश दगडाची सुद्धा पूजा करतो. इतर देशात दगड नाहीत काय आहेत, पण पूजा या देशात होते म्हणून महान. चला या देशामध्ये जगातल्या सगळ्यात महत्वाच्या पतिव्रता जन्माला आल्या. पतिव्रता हा शब्द फक्त हिंदू धर्मामध्ये आहे गुरुजी. इतर धर्मामध्ये दुर्बिणीनं पाहिला तरी पतिव्रता हे शब्द सापडत नाही. पतिव्रता माहितच नाही त्यांना. एका इंग्रज बाईने विचारलं व्हॉट मीन्स दॅट पतिव्रता. तो आय डोंट नो व्हॉट्स दॅट त्याची व्रता. तिथे पतिव्रता येते त्याची व्रता. काय पतिव्रता शब्द माझ्या देशात आहे आणि पतिव्रता आहे म्हणून माझा हिंदुस्थान आज पवित्र आहे. हो पवित्र
पावन तो देश, एवढा पावन देश आहे, इथं देवाला सुद्धा अवतरित व्हावं वाटते. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा, अरे देवाला इथं जन्म घ्यावासा वाटते, पण जो देव या मायच्या पोटी जन्माला येते तिची पूजा इथं होते. आपल्या देशात शक आले, ऊन आले, संवत आले, इंग्रज आले, पोर्तुगाल आले, इराणी आले, इराकी आले, अफगाणिस्तान आले, मुघल आले. मुघल कशा करता आले? आपल्या लेकराचा मुका घ्यायले का भातक द्यायले? नाही, लुटण्या करता आले. कारण माझा देश सोन्याची चिडिया होता. कसा होता? सोन्याची चिडिया, म्हणजे डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेगा. एवढं असूनही त्यांना सुद्धा सामावून घेतलं माझ्या देशाने. इतर देशात हिंदूंना जा आणि राहून दाखवा. फक्त एकच देश असा आहे, हे माझी मातृभूमी सगळ्यांना सामावून घेते, म्हणून माझा देश महान. एवढी महानता आहे आणि त्याचं कारण बी आहे. इथं दररोज उत्सव चालते. उत्सव या शब्दाचा अर्थ आहे आनंद. सव म्हणजे आनंद, उत म्हणजे वर येणे. साध्या भाषेत सांगू, ओतू येणे. काय येणे? कुंभमेळा 12 वर्षातून येतो बाबाजी, आणि कुंभ म्हणजे अमृताची घागर. कुंभ म्हणजे घागर, पण या सुरत गावात घागर नाही आली. तिने आनंदाचा पूर्ण आनंद स्वतःही भोगतात आणि इतरांनाही देतात. आपण स्मरणे का तो या झाला लोकांना जगी. तुकोबरा त्याला दाता म्हणतात. दाता तोची नारायण स्मरणी
जो भगवंताचं नाव स्वतः घेतो आणि इतरांना इतरांकडून कळवून घेतो त्याला आयोजक म्हणतात. आणि आयोजक प्रत्येक गावात नाही, म्हणून प्रत्येक गावात सत्य नाही महाराज. कारण जगात सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान आणि ज्ञानदान आहे. अन्नदान परमदान विद्यादानात मातःपरम अनेन शांती क्षणिकम यावज्जीवम सुविद्या. जगातले सगळे दानामध्ये श्रेष्ठ दान अन्नदान आणि ज्ञानदान हे दोन्हीही दान तुमच्या गावात होतात. म्हणून आयोजकाला धन्यवाद. तम निमित्त आजची कीर्तन रूपी सेवा तिसऱ्या दिवसाचं वाट गुंफत असताना तुम्हा मायबापाच्या भगवंताच्या जगदंबेच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नवे वारकरी संप्रदायांचे करस असणारे जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामधून भगवती देवीचं प्रकटीकरण करत आहे. निर्गुण ब्रह्म वेगळं, माया ब्रह्म वेगळं. भगवंताला एकल्याला गमलं नाही. एकल्याची नकंठी मनवली येणे निर्माण केली 14ही बोले. त्या निर्गुण ब्रह्माला कळलं म्हणजे गमलं नाही. कारण या जगात कोणीही एकला राहू शकत नाही, सगळे समूहानं राहतात. म्हणून ते माया ब्रह्माच्या माध्यमातून सृष्टी निर्माण केली आणि पहिले सगुण देव प्रकट झाले ब्रह्मा विष्णू महेश. काय म्हणजे या शवल ब्रह्म म्हणतात. काय एक ओम ब्रह्म म्हणजे निराकार ब्रह्म, माया ब्रह्म, तिसरं शवल ब्रह्म आणि चौथं हे निकृष्ट ब्रह्म तुम्ही आम्ही सृष्टी निर्माण झाली ते त्याला सगुण ब्रह्म वेगळं आणि तुम्ही आम्ही जीव आहो ब्रह्माचं स्वरूप. पण अनादी काळापासून या मायेच्या संसारामध्ये गुरफटलेलो असल्यामुळे आपण निकृष्ट झालो. याला भोग्य ब्रह्म आणि भोक्ता ब्रह्म म्हणतो. भोग्य ब्रह्म म्हणजे अन्न. कसं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म खायची वस्तू आणि भोग्य ब्रह्म म्हणजे भोक्ता ब्रह्म म्हणजे तुम्ही आम्ही. हे 5 ब्रह्म आहेत आणि ह्या 5 ब्रह्माला माया जे संसारामध्ये गटांगड्या खात आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि या संसाराच्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आपण गुरफटल्या जात आहोत. हे संतांना सहन झालं नाही, येतो हिताचा. आणि म्हणून त्यांनी ती देवी प्रगट केली कशासाठी, सर्वसामान्य जीवाला भक्ती करता यावी. काय त्यासाठी. आणि
आहे, परंतु निर्गुणाची भक्ती तुम्हा आम्हाला करता येत नाही. मला सांगा, निर्गुणाची आरती करता येते काय? तुम्ही झोपले काय? तुम्ही तो असे येऊन बसले झालो होपासचे पावले. अरे निर्गुणाची भक्ती करता येत नाही, निर्गुणाची आरतीही करता येते. कोकणे तोंडकर सांग. रंग नाही, रूप नाही, नेही वर्ण छाया, निराकार निर्गुणेश्वर. तुझी भक्ती करता येते ना, आरती सगुणाची होते. मला सांगा, पांडुरंग परमात्मा निर्गुण आहे की सगुण आहे? झालं बचत गट. या लाडक्या मुलगी 1,000 भेटते त्यापासून भारी गोड घेत नाही 3,000. अरे पांडुरंग परमात्मा निर्गुण आहे, म्हणून पांडुरंग परमात्म्याची आरती नाही, जय जयकार आहे. युगे 28 विद्यवनी योगा मंगलमय दिशेतील शोभा पुंडलिकाच्या भेटी प्रथम आलेला संजीवाने प्रेमा जय जय काय जय जयकार आहे की आरती आहे? आरती ज्ञानोबरायची आहे, सगुण आहे. आरती ज्ञान राजा, बरोबर आहे. सगुणाची आरती करता येते, निर्गुणाचा जय जयकार करावा लागते. गजानन महाराज सगुण आहेत की निर्गुण? निर्गुण ब्रह्म सनातन अविनाशी चर चर व्यापुन जगतासी हे तो तत्व खडूकर निसंशय अससी गेला मात्रे धरले मानवते आसे जय जय सच्चित स्वरूपा स्वामी. काय जय जयकार आहे की आरती आहे? निर्गुण ब्रह्म आहे, निर्गुणाचा जय जयकार करावा लागते, आरती होत नाही आणि भक्ती करता येत नाही. म्हणून त्या भगवती देवीला सगुणात आणलं काय. आणि तुम्हा आम्हाला भक्ती करण्याकरता सोपं झालं अभंगाचं पहिलं. कुळ एकच मोठं होऊन गेलं. काय रत्नाकराचं, रत्नाकर म्हणजे सागर. आपले डायरे आहेत आपले काय डायरा लय मोठा आहे. अरे उन्हाळ्यात सोकून जाते ना नाही तर त्याच्यात बघू पडतात. आपले डायरे आहेत, कुळ नाही. हे जे कुळ म्हणून आलो आपण ते कुळ नाही. कुळ हे आहे कुळ नाम संचय इंद्रियाचा संकेत आहे.
या कुळीतले कुलदेवी त्यांनी प्रगट केली. कशी आहे ती? डोक्यामध्ये कोणती बुद्धी आहे ना? कोण आहे बुद्धी? भगवंताचं स्वरूप आहे. अर्जुना आपण येशी, मी अमुका आहे येशी, ती बुद्धीच पुढे अनिशी ती वस्तू गामी. त्याला स्मरण शक्ती म्हणतात. कानापासून जे ऐकतो त्याला श्राव्य शक्ती म्हणतात. नाकापासून सुनतो त्याला घाणेंद्रिय शक्ती म्हणतात. तोंडातली जी रसना प्रगट करते, आंबट आहे की खारट आहे तुझं, त्याला कोणती शक्ती म्हणतात? रसना शक्ती. हाताची करविलास शक्ती, पायाची पाद शक्ती आणि संपूर्ण शरीराचं संचलन करते ती चैतन्य शक्ती. ती पाण्यामध्ये विद्युत शक्ती आहे. पाण्यामध्ये विद्युत शक्ती आहे. अग्नीमध्ये दामिनी आहे. कशी आहे? दामिनी आहे. आकाशामध्ये वीज आहे, ती विद्युत शक्ती आहे. चराचरामध्ये व्याप्त शक्ती आहे. काय ती शक्ती? म्हणजे भगवती देवी. आणि तिला फक्त ज्ञान दृष्टीने संतांनीच पाहिलं, त्यांनाच पाहता येते. कारण जे निर्गुण आहे ते देहदृष्टीने दिसत नाही, चर्मदृष्टीने दिसत नाही. ते कोण्या दृष्टीने पाहावं लागते? ज्ञान दृष्टीने. आणि ज्ञान दृष्टी फक्त संतांजवळ आहे. पण वेदामध्ये असं वर्णन केलं, ज्ञान हे 4 ठिकाणी आहे. किती? एक वेदाजवळ आहे बाजी. वेदासारखं ज्ञान कोणाच जवळ नाही. नाही श्रुती पुरवती माऊली जगा. मग तरी त्या जगातलं भगवंताचं देवीचं वर्णन फक्त वेदाने करावं एवढा अधिकार वेदाचा. तरी वेदाच्या म्हटलं ऐकलं नाही, तू संताच्या म्हटलं ना काय ऐकलं? कारण वेदाचं ज्ञान द्वैती आहे. द्वैती म्हणजे काय आणि अद्वैती म्हणजे काय? आमचे गुरुवर्य निवृत्ती महाराज वाक्य सांगायचे, एका बाईचं दुसरपण्या संग लग्न झालं आणि तिले पहिल्या नवऱ्यापासून एक पोरगा होता. ज्याच्या संगा लग्न झालं त्याने बी एक पोरगा होता. दोन्ही 5-5 वर्षाची होते. मग आता येईल की एक त्या लेकराले कोण बघेन? कारण मायबाप नव्हते म्हणून गाय माग वासरू गेलं. गाय माग आणि कालांतराने अजून एक मुलगा झाला. हे 10-10 वर्षाचे झाले, तो 5 वर्षाचा झाला. पण लेकरं लाडानं वाया जातात. कशाने? ते शेंडे फळ होतो ना लाईन, तू याले थापड मागे त्याला चिमटा घे आणि मायच्या मागे जाऊन ते मारायला आले की त्याची मायाने मारून न करे. लाईन रे तो त्याला काही समजत नाही रे, त्याला कळत नाही ना बाबू रे. चिमटे घेणं कळते, थापला मारणं कळते. एक दिवस मायबाप बाहेर होते, याला चिमटे घेतले. याला माहिती प्रसाद नावाची काय चीज असते. तर दोघांना असा प्रसाद दिला, तो इकून मारे हा इकून मारे, असा हिरवा निळा रंगी बेरंगी नारंगी सब ढंगी करून टाकला. घरी आली माय, दोन्ही दादांमध्ये मारलं. पाहिलं तर डोळे लाल, अंगार लाल, पाठा लाल, पण वर होते. ती बाई लागत बालची बाई लागत. तेव्हा येऊन त्याच्या मा बापाले सगळे नखड्या सांगतो, महापुराने मारलं. संध्याकाळी बुवा घरी आला, जेव्याले बसला, बाईनं गेअर टाकला. बाई जे माहीत आहात जेवतानाच ऐकते, नंतर मग ऐकत तेच म्हणते, होय आता तो चिवून जायला नाही, जेवू दे ना माय. दिवसभराचा उपाशी नाही, पण येणं लावली बाळाकडे. होय पाय ही पाय बोलत बी ना. ये ऐ ओ जेवता जेवता काय म्हणतो म्हणे तुमच्या लेकरानं आणि माझ्या लेकरानं आपल्या पोराले ठोकलो.
झोपलेलं. तुमच्या पोरानं म्हणजे मा नाही चौकीचा आहे, पण माया पोरानं म्हणजे तुमचं नाही पहिल्याचं आहे. आणि आपल्या पोराने ठोकलं म्हणजे तू बी आहे. जिथं तू आहे तुझा आहे ते माझं नाही, माझं आहे ते तुझं. याला द्वैत म्हणतात. आणि जिथं तुझाही अधिकार आहे माझाही अधिकार आहे याला अद्वैत म्हणतात. आणि वेद तो कृपण झाला तिन्ही वर्णाच्या कानी लागलाय, तिन्ही वर्णाच्या कानी लागलं. वेदाचं ज्ञान महान आहे, पण वेदाने स्त्री आणि शूद्राला अधिकार दिला नाही. भेद पाळला म्हणून वेदाचं तत्वज्ञान शून्य ठरलं. दुसरं ज्ञान मानवाजवळ आहे. कोणाजवळ आहे? माणसाजवळ ज्ञान नाही काय आहे ना, आहे ना. पण द्रोणाचार्याने सगळे जे ज्ञान दिलं काय कर्णाला दिलं नाही, फक्त क्षत्रियांना दिलं. त्याचा जय जयकार नाही. परशुरामाने फक्त ब्राह्मणाला ज्ञान दिलं, इतरांना दिलं नाही. म्हणून देव असून त्याचं मंदिर जो सगळ्यांना घेऊन चालतो त्याचा जय जयकार आहे, इतरांचा कधीच होणार नाही. बोलू नका घरोघरी म्हणा ना मातीच्या चुली. आता गेला म्हणा, आता गॅस झाला बाबा. बाजारात गेला मोठा बाप आणि सगळा बाजार घेतला, पण लेकराचे भातकेवाले उठून गेले होते. संध्याकाळ झाली होती, एकच ऊस राहिला होता. तोच ते लेकराचे काय गेलं. लेकरं धावत आले. इकून याचा पोटगा आला, इकून भावाचा पोटगा आला. यानं ऊसाचे 2 पेरखंड केले. बरोबर आहे ना? काय म्हणतात तुमच्याकडे? पेरखंड म्हणतात. काही म्हणतो का म्हणजे कसं जसं असेल. पण जिकून भावाचा मुलगा आला तिकून खालचा ऊस होता, आणि जिकून स्वतःचा मुलगा आला तिकून वरचा ऊस होता. मला सांगा, वरचा ऊस खाली असते गोल असते की खालचा? खालचा ऊस मुलांना गोल असते, वरचा पानसट असते, पानसट. पण आपल्या मुलाला पानसट ऊस जाते म्हणून त्यानं आळी मारली. घ्याले लेकरं काय घ्याले लेकरं म्हटल्याबरोबर बाईनं पाहलं आणि बाईनं म्हणे माय आपा निराणा भोप्याचा आहे ना बाई, निराणा अवधूत असंच भसन आहे. भाऊ 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 करते आणि भाऊचे पाय नखरे, भाऊन असे नखरे करतात. आणि बाईनं संध्याकाळी गेर टाकला. सांगते वेगळी निघा वेगळी कोणी समजा टाकली. बोल असं काय म्हणजे भाऊ म्हणजे काय? आता असं करा. कसं करा? असं करा म्हणजे वीत घाला म्हणतात. म्हणजे बाबू असं आहे असंच राहू दे. म्हणजे नाही भाऊ असंच होतं पण तुम्ही असं केलं म्हणून आता असं करा. कसं करा? असंच होतं म्हणे पण तुम्ही असं केलं ना, मग आता असं करा. एका घराचे 2 तुकडे पडले, आपण बाहेर 2 देतो. माणसंही तेवढे दोषी आहे. माणसाचं ज्ञान आहे पण भेद आहे. म्हणून माणसाचं ज्ञान भगवंतापर्यंत जात नाही, कारण भगवंतापर्यंत जाण्याकरता अद्वैत स्थितीमध्ये जावं लागते.
आता ही अद्वैत स्थिती सांगतो म्हटलं तर आपण राहून त्याचे 10वर काटा आला. चला, तिसरं ईश्वराचं ज्ञान आहे, पण ईश्वरही भेदात्मक जगतो महाराज. गजानन महाराज ईश्वरही भेदात्मक जगतो. भक्ताला के पाया भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार करतो. हे राय येथे कथिलीला तरले जे सर्व भावी मजला भजले, येडते ऐल ठगी सरले माया जाण. देवाजवळ ईश्वर म्हणजे ज्ञान, ईश्वर म्हणजे ज्ञान, पण ईश्वराजवळ सुद्धा भेद आहे. पण संताजवळ भजून भेद नाही महाराज. काय आपण संतांमध्ये भेद नाही. कटनटे आले, शुद्ध वरी झाले, दौंडी बेटी भावे, यावे लहान कोण या त्या नारी नर करावा विचार नगे चिंता कवनाश. अरे संतांपाशी भेद नाही, कोणीही येऊ आपल्यासारखं करतात. भेद आहे पैसामध्ये. लोखंडाने सोनं करतो, खापराने सोनं करते काय? अजून आहे, लोखंडाने सोनं करतो, लोखंडाने परीस करते काय? नाही ना, परीस करत नाही. भेद आहे काय? पण संत कोणीही येऊ त्याला उच्चतम अवस्थेला प्राप्त करून देतात आणि त्या संतांना आपला कर्मराला लक्षात आलं, यांना भक्ती करण्याकरता कोणतं साधनच नाही.
साधनच नाही. मग साधन कोणतं शोधावं? त्यांनी ज्ञान दृष्टीनं अवलोकन केलं आणि तुमच्या आमच्यासाठी भगवती देवी प्रगट केली. कशासाठी? फक्त भक्ती व्हावे. हो, कोळीची कोण देवी, प्रगट केलं. पण प्रगट करत असताना अशी कशी आली काय? देव एवढा सोपा आहे का बाबा? साधा संसार सुखाचा होत नाही राजा. संसार रावणाचा सुखाचा झाला नाही भाऊ. समुद्राच्या काठी मेला तर कोणी पाणी पाजायचं नाही सापडलं. काय कमी श्रीमंत होता का? आपलं काय 2-4 चोपनचं 1 चोपनचं वावर, पाणी मीच वणका बाई, चिपळी बायको, शेंबडे पुरणपोळी गोट घेत नाही. कारण संसार सुखाचा नाही आपला. आपला संसार सुखाचा नाही. सोपं नाही. काय देऊ भेटलो आपल्याला? पण संतांनी प्रयासाने किती प्रयत्न केला महाराज, किती प्रयत्न केला. अरे काय देवती ही बळे घडीला सायासे करोनिया नाश. बळे म्हणजे स्वतःच्या शक्तीनं देव धरला म्हणजे निर्गुणाचा प्रगट केला. एवढी ताकद आहे. लक्षात ठेवा, वजन पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. कायचं पाहिजे? वजन पाहिजे. वजन नसलं तर कामच होत नाही. एक सण केला म्हणे भाऊ मला 50,000 ऊस दिल्या फुलचं लग्न. म्हटलं फोन करून बाहेर निघाला. भेटला एक सण. काय झालं महाराज? अरे पोलचं लग्न काही पैसे नाही, शेटचे 50,000 मागेले. असं काय? बरं एक कर मग. काय होता कलेक्टर, त्यानं चिठ्ठी लिहिली, याने जेवढं लागेल तेवढं द्या. काय झालं बेसलं मग? काय म्हटलं तुला? काय झालं? साहेब मी शेटची मध्ये साहेबांना पाठवलं. चिठ्ठी पाहा कोण्या साहेबाची आहे? चिठ्ठी पाहिजे कलेक्टर साहेबाची आहे. असं काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे आता सगळंच पाहिजे. कपडे घेऊन पाहिजे, किराणा घेऊन पाहिजे, आणि ते मंगल कार्याला सांगत सगळा माणूस ते पाहिजे. कसं आहे? याचे त्यानं झालं काय? नाही, वजन पाहिजे. संतांचं वजन एवढं होतं महाराज, देवाला ऐकावं लागलं. मला सांगा, वास्तविक पाहता आत्महत्या करणारे आत्महत्या करण्याकरता निघालेली स्त्री होती की पुरुष होता? स्त्री होती ना, पुरुषाच्या वेशामध्ये. पण फक्त ज्ञानोबाचं दर्शन घेतलं. एकच म्हटलं, कुठ बाब्या? बाब्या नाही, मी बाबी आहे. ज्ञानोबा माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, वाचा केली बहुत कल्प. अरे आम्ही कल्पच्या कल्पताने जन्म घेतले पण खोटं बोललो नाही. आज कसं करावं? देवाले नियम बदला लागला.
काय मॉडेल चेंज केलं, मॉडेल एक अक्षरात स्त्रियेचा तो केला. कशाचा परिणाम आहे? वजनाचा परिणाम आहे. अरे अरे भिंत मला सांगा, भिंत चालते काय? पण वजन ज्ञान बघायचं, भिंत चालली. तू एक हेडमास्टर भेटला म्हणजे मला काय खोटे बोलता तुम्ही, साधलले साधलले कसं काय म्हणजे भीत कुठे चालत असते काय? म्हणजे पोक्षातल्या काळात म्हणजे मनातल्या काळात पोक्षातल्या काळात मानतात. काय झालं म्हटलं, काय झालं म्हणजे भीत चालत असते काय? अरे म्हटलं काऊन काय आमच्या ज्ञानोबाला चालू. अरे म्हणजे माझ्याला शाळा नाही चालवल्या जाऊन झाली, हा तुझा प्रश्न भल्या माणसा, हा तुझा प्रश्न आहे. तुझ्या वजन आहे. बरे भगवंतानी बळजबरीनं स्वतःच्या शक्तीनं रूपाला आणलेले रूपा बरे करून खरी घरी असे. पण बरं झालं मी त्यांना शरण गेलो. अभंगाचं संतांना शरण गेलो. शरण गेलो. शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे म्हणजे पाया पडणे नाही. शरण जाणे म्हणजे लोटांगण घालणे नाही. शरण जाणे म्हणजे काय? साधा अर्थ आहे आधार घेणे. काय म्हणे? आधार घेणे. मला सांगा, लेकरू भांडण करून घरी आलं आणि ते बाकीच्या लेकराची माय लेकर आले, झुकडी लागते मायच्या माग. म्हणजे मायचा आधार घेतला. काय घेतला? अन्य सयानाम त्यागो इति अनन्या. अन्य आश्रयाचा त्याग करून एकाचा आश्रय घेणे याला म्हणतात शरण जाणे. मातीचं भांड मातीचं भांड आहे, पण त्याला आधार कशाचा घ्यावा लागेल? मातीचाच घ्यावा लागेल ना. आकाशात फुटीन पडलं तर आकाशजन्य पदार्थ उडण्या करता पक्षाला आधार आकाशाचाच घ्यावा लागेल. कारण पक्षाचे जे पंख आहे ते आकाशजन्य आहे. पाण्यात राहणारी मासोळी, तिला आधार कोणाचा घ्यावा लागेल? पाण्याचा घ्यावा. वास्तविक पाहता महाराज पाण्यात मगर बी राहते, पाण्यात कासव बी राहते, सरप बी राहते, बेडकी राहते ना. पण ती बाहेरही राहू शकते,
साप बाहेरही राहू शकतो, कासव पाण्याच्या बाहेरही राहू शकतो, पाण्यातही राहू शकतो, आणि मगर पाण्याच्या बाहेर. पण फक्त तुम्ही मासोळीले पाण्याच्या बाहेर का? जीव जीवती जीवना संगे, जीव जीवती जीवना संगे, जीवना संगे माशा मरण त्या वियोगे. त्या मासुळीला म्हटलं, अगं काय त्या गलीच्या पाण्यात राहत, हे तू पाठ ठेव. राहील काय? नाही, कारण माश्याचा आणि पाण्याचा अनन्य भाव आहे. कसा आहे? तो बाहेर काढला, जीव गेलाच. मग मासा बाहेर येत नाही का बापू? येते ना, येते. मासा बाहेर कधी येते? मला काळ्या पिशवीत सायकल लटकून. कसं आहे ते? अनन्य भाव आहे. नक्र स्वस्थान वासाते गजेंद्रमपि कर्षति सएव प्रच्युत स्थानम शुनापी परिपूयते. अरे नकराची, नकर आहे ना, नकर म्हणजे मकर, एवढी ताकद आहे की हत्तीले गुंडाळ करू शकते पाण्यात. पाय धरला की 2-4 बोलटांवर हत्ती मारते, एवढी ताकद आहे. आणि तोच मगर जर बाहेर आला तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याने फिरता येत नाही. काय? शुनापी कुरपडी येते. कुत्रे शब्द बोलतात तर तो काहीच करू शकत नाही. काय? कारण स एव प्रचित स्थान, स्थान भ्रष्ट झाला. स्थान भ्रष्ट न शोभंती नरहा, स्थान भ्रष्ट न शोभंती नखहा, स्थान भ्रष्ट न शोभंती केशहा. स्थान भ्रष्ट एकाने होऊन दिली आहे, तुला खून करून टाकेन म्हणे. खून करतो तू फक्त दिस मध्ये. त्याचा मित्र म्हणे, तुझ्या केसाले धक्का, दिवस जीव देईल पठ्ठा. केसाला धक्का तर लागू दे, जीव देतो. दुसऱ्या दिवशी ते सलून मध्ये गेले आणि सलून वाल्यानं सगळे केस कापले, केस खाली पडले आणि सलून वाल्याचे पाय त्याच्यावर होते. तो तिसरा म्हणे, का रे काल तर म्हणतो केसाला धक्का, जीव देईल पठ्ठा, आता केसावर धक्का नाही, पाय आहेत केसावर. म्हणे आता ते त्या सलून वाल्यानं काय डुकरानं पाय दिलं तरी मी काही म्हणत नाही. म्हणे खाऊन रे. म्हणे त्यानं स्थान सोडलं. काय सोडलं? स एव स्थान प्रचित स्थानम, स्थान भ्रष्टान शोभंती केसा. माणसाचंही तसंच आहे. अरे रावण्यासारखा श्रीमंत कोणी नव्हता, पण स्थान भ्रष्ट झाला. पण त्याने एक चांगलं केलं पाहिजे. माणसानं दोस्ती करावं तर मोठ्या सगळं करावं, आणि दुश्मनी करावं तर अशी जशी दुश्मनी निघेली. पायपच आणली एकानं. कोणाची? पहिल्या गणेची नाही, पहिल्या गणेची तो फिसी रडत बसला होता. भगवंताची बायको आणली. याला म्हणतात दुश्मनी. म्हणून इतिहासात नाव झालं दुश्मनी. मला सांगा, मंबाजी बानं तुकोबारायला तकलीफ दिलीच नसती तर ग्रंथात नाव आलं असतं काय? रामेश्वर भट्टाने तुकोबारायचा ग्रंथ डुबाला नसता तर त्याने म्हणावं लागलं असतं काय? म्हणे रामेश्वर भट्ट विचार तुका विष्णू. मग एक चांगली दोस्ती करा, नाही तर अशी दुश्मनी करा की माणसाचं नाव झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही बेवल्याच्या संगीत बसले ते बेवलेच तुमचा वावडी केले काढतील. कारण स्थान रष्टान शोभंती नरा. जीवन चांगलं जगायचं आहे काय?
श्रीमंती जीवन चांगलं जगत नाही, पण बिहेवियर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. इफ बिहेवियर इज अ गुड, ऑल इज बकवास. तुमचं आचरण जर शुद्ध नसेल ना, तुम्ही किती मोठे व्हा, किती श्रीमंती व्हा, तुम्ही स्थानभ्रष्ट आहात. तुमचं चारित्र्य उत्तम असू द्या, 1000 माणसं झुकतात तुमच्या समोर, गरीब असला तरी फक्त चारित्र्य उत्तम पाहिजे. महाराज, everything is gone, nothing is gone, health is gone, nothing is gone, wealth is gone, nothing is gone, but character is gone, all is gone. सगळं गेलं, संपत्ती गेली, धन गेलं, हेल्थ गेली, वेल्थ गेली, काही गेलं तरी काहीच गेलं नाही. पण ज्या दिवशी तुमच्या चरित्राला डाग लागला, त्या दिवशी तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही. एवढी स्थान भ्रष्टान शोभंती नरा. म्हणून काही झालं तरी चालेल, माणसानं स्थान भ्रष्ट होणे कशाच असेल ना, इकडे येणं मरणं की मरणं, तिकडे जाऊन मस्त चिन्मी गप्पा करायला खोट्याले. काही असे घोटतात, काही असे घोटतात, बरोबर काय बरं, काही असं घोटतात, काही असं घोटतात. याचे संगीत बसल्यापेक्षा इकडे ना, अरे महाराज काय श्रवणाच्या मिसे बैसारे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखीनाने, नुसता येऊन तर बस, वाणे पुऱ्या कुलाचा बजेट बसते. म्हणून अन्नशयनाम त्यागो इति अनन्या. अरे त्या भगवंताला, त्या संताला ज्या दिवशी शरण गेलो, त्या दिवशी गॅरंटी आली, सही केली त्याने उद्धाराची. कारण देव भगवंताच्या हाती आहे, शक्ती भगवती देवी भक्ताच्या हात मुठीत आहे. प्रभू तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी, ये राहती न धरू आनाते. प्रभू तुम्ही अच्युतात्म्य जुळूला, करुणासागर जुळूला, पण अळ्या गळ्याले कधी भेटतही ना. किती टोले घेतले महाराज वनात जाऊन लोकांना. योगी झाले, लेकराचा त्याग, बाकराचा त्याग, संपत्तीचा त्याग, सगळा त्याग केला. वनात गेले, समाधी लावली. समाधी लावले म्हणजे शरीर आटवणे, हातापायाच्या काळ्या झाल्या, छातीच्या पत्तर वाळ्या झाल्या, पोट पाठीले टेकलं, डोळे कनोळ्यात गेले. समाधी लागली, ब्रह्मानंदही भेटला, पण देव अजून नाही भेटला. महाराज म्हणतात जलक दिखला जा, एक बार आजा 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 आजा. कोण्याही योग्याला आजपर्यंत देव दिसला नाही. कोणी फक्त ज्ञानोबा सोडून ते म्हणतात ना, योगिया देखला सादरी, तो देखला योग्याला देव दिसला नाही दिसला मला. पण संतांनी नुसता दिसलाच नाही, त्यांनी तुमच्या आमच्या करता रूपाला आणलं आणि त्यांना शरण गेल्यामुळे परवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी. स्थान भ्रष्टावर खूप बोलताय बाबा, खूप आहे हो. वाचा रे, वाचाल तर वाचाल, इतके ग्रंथ पडलेले आहेत. अरे आपल्या मायले दूध लय मोठा आहे रे, काय दुसऱ्याच्या नादी लागतात, जर्सीच्या नादी लागतात, इतके ग्रंथ आहेत. आमचे गजानन बाबा माझ्या सोबत असतात, तबला वाजवायला कटेवर. काय आनंद येतो, काय मस्त तबला वाजवतात. तेव्हा लय साधवले पाहिलेला तुमच्या पाहायला तुमच्या जागा नाही पाहिलं म्हणजे मी खूप पाहिजे मागा बसतो. आनंद मला सांगा, आनंद आला पाहिजे, ब्रह्मानंद. कारण उत्सव हा आनंदासाठी आहे. हा आनंद पाडा म्हणजे टिकून राहते, बॅटरी चार्जिंग होऊन जाते महाराज. फक्त एक आहे, आणि म्हणजे त्याला शरण जायचं आहे. परवे झालो, शरण गेलो, उगाविलो संकटी, आणि ती देवी
आणि भक्ती करताना आम्ही नाचू लागलो. अभंगाचं शेवटचं चरण
लागलो अर्थात ती भगवती देवी निर्गुण अनादी अंबिका भगवती प्रगट झाली आणि प्रगट होऊन आपल्यासाठी बोध परगे घेऊन या ती ज्ञानरूपी पदवी सोबत आणली. पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्तनाचती अर्थात सगळ्या भक्तांना आनंद झाला आणि आनंदाच्या भरात या नवरात्री उत्सवामध्ये कोणी उपास पकडते, कोणी बिना चपलीचं राहते, कोणी काहीच खात नाही, कोणी नुसता गोमती रस गोमित्र म्हणजे साध्या भाषेत गोमतीर येतात मला. पण दसरा झाला सगळी अवकळ आहे की बोकड्यावर अरे तुमची भक्ती ही भक्ती आहे काय? अरे 9 दिवस ज्या भक्ती केली आणि 10व्या दिवशी सगळं वाया गेलं होतं काय? अरे केस भाजीत पडला तर जेवत नाही पाहिजे. मेलेल्या माणसाला हात लागला तर अंग दुखे आणि सगळ्या बोकड्या कापून खाते. मग तेव्हा तो पोटात गेला नाही का? मग मेल्या माणसाला पाटका धरतो. केस जेवणात पडला तर जेवत नाही आणि अंडे खात. ही भक्ती आहे. संतांनी वेळोवेळी अवतरित होऊन समाजाला दिशा दाखवली आणि ती दिशा दाखवत असताना भगवती देवीला यासाठी प्रगट केलं. कोणची भगवती देवीला काय आवडते? काय आवडते? बिना चपलीचं हिंडणं, 9 दिवस उपास करणं, तिने आवडत. काय आवडते ना भगवती देवीला? काम, क्रोध, बकरा, मारा, पूजा लखुमाईच्या वरा. कधी मागितलं तिनं बळी द्या म्हणून. निर्जीव पत्थर सजीव बकरा देव की आगे काटा. मास मास सब खाली खाया देवकी ऊपर चिटा देवा देवकी ऊपर चिटा. हे अन्नारी दुनिया कैसे तरियो, अन्नारी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अन्नारी दुनिया भजन बिना कैसे तरियो, कैसे तरियो. संतांनी हे सिद्धांत मांडले. बघा कोण्याही जीवाचा नगरो मत्सर. जगातलं सगळ्यात मोठं पाप दुसऱ्याला पीडा देणे, दुसऱ्याला मारणे, त्याचा जीव घेणे. जीव घेता पोटात घालता त्याने कचऱ्याला डब्बा आहे का? इमक कमक माणिकचंद कोपचंद रूपचंद आज उद्या अजून कोणता आहे मला त्या आता निघालं ते हो नाही हो मला पहिले तरी बरं होतं. पान घरी होते बाबा. तुझी माफ करतो, तुमच्या समोर बोलून जातो. पहिले घरी पानदान होतं. काय होतं? आता पानदान वाजलं नाही. आता पाहुणे येतात खोटा खायला. चला चांगलं फोटो गेले देतात. आता तेही गेलं. आता 2 पुढे 1 करतात. एकानं घेतली कोणी ती केसणार निघायची तोंडात घालणार. त्याने माझा महाराज आला. त्याला का रे महाराज कमसे महाराजची ती इज्जत ठेवत आहे. म्हणे महाराजचा अमुकट्याने कीर्तन करा. मी कोणालाच घेत नाही. पण त्याला हात मागतला. मी म्हटलं आता का मागा हात केला? म्हणे बाप आला. चला कमसे कम बापाने तरी घेत. म्हणे बापा भावाने भेट नाही. म्हटलं मग हात पण मागे गेला. म्हणे त्याने जर दिसलं तर त्याची अर्धी मागायची होय. काय अवस्था आहे? जे समाजाचं अज्ञान घालवण्यासाठी संत जन्माला येतात. काय आणि ते संत ज्या देवाची भक्ती करतात त्याचं नाव आहे विठोबा. Hare
भगवती जगदंबा देवीच्या चरणी, आपण सकल मायबाप तुमच्या चरणी. गुरुजी माफ करा. हरिभक्तपरायण परमादरणीय गुरुवर्य, प्रतिशुक असणारे विद्यावाचस्पती पुरुषोत्तम महाराज शेलापूरकर, वास्तविक आता मायासारखेच्या कीर्तनात काय झालं, मायाचं काही सापडलं नाही, कासकुटे असं काही नाही, पण मोठं मन आहे, येऊन बसले. त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आमचे परमादरणीय परमपूजनीय गजानन महाराज कापरे यांची माझी भेट झाली होती स्वर्गास विहिरीवर. गजानन महाराजांची विहिरी यांची कथा होती, माझं कीर्तन होतं. तेव्हापासून योग नाही आला. आमचे आदरणीय गजानन महाराज धोटे माझ्यासोबतच असतात. आनंद झाला, मन मिळव स्वभाव. महाराज सगळे भेटतील, पैशावाले टनान टन 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 चाकी वाजवणारे भेटतील, पण मन मिळव भेटतील तर मरी माझी शपथ असे भाडी जातात. एक संत मृदंगाच्या मध्ये शिव्या द्यायचा, मृदंग वाजवता तुम्हाला नाही समजे, बोले समजू हा गधा म्हणून. म्हटलं मी गधा नाही ना, तू गधा तू गधा. गंमत आहेत का हे? अच्छे गाणे पाहतात महाराज. सुंदर असं गायनाची आणि मंडळी आहे. त्याला वैशिष्ट्य बाबाची माझी भेट झाली शेगावला. ही सगळी मंडळी होती, गोड गातात हो. टाळी तर वाजवा तुमच्या गावातला. काही काही लोकांना वाजवली नाही बरं, फक्त अर्थिंग केली. अर्थिंग केली फक्त अर्थिंग. असे काय आमचे सायखेडे भाऊ आमच्या सोबत चिरंजीव आलेले आहेत. ते आहे की व्हायला, पण म्हणे बाबा तुमचं कीर्तन म्हणजे संघ न्यायचं आहे. म्हटलं कर बाबा सोड, काय हरकत नाही. झालेली सेवा तुम्हा मायबापाच्या चरणी, टाळकरी चरणी, मृदंगा चरणी, विनेकरी, भारदार चोपदार, जे झोपून ऐकत होते त्याची चरणी, जे डोळे लावून ऐकत होते त्यांनी सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. विठ्ठल जय जय कुलदेवी गेली 28 संतान असा